तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार बिनविरोध निवडून आलेला आहे। नानीज या पंचायत समिती गणामधून डॉक्टर पद्मजा कांबळे या बिनविरोध झालेल्या आहेत। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बालेकिल्ल्यातून पद्मजा कांबळे बिनविरोध निवडून आल्याची माहिती मिळते। तर पनवेल जेटपी आणि पंचायत समिती निवडणुकीत शेकापच्या मवियासोबत लढण्याचा निर्णय झालेला आहे। अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मवियासोबत लढण्याचा शेकापचे माजी आमदार बाळाराम माटील यांनी हा निर्णय जो आहे तो जाहीर केला। पनवेल जेटपी पंचायत समितीवरील शेकापचं वर्चस्व कायम राहील असं देखील बाळाराम पाटील यांनी म्हटलं। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसामध्ये शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीचे बहुतांश उमेदवार आपले अर्ज दाखल करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आम्ही पण जाणता अजाणता झालेल्या चुका दुरुस्त करत पूर्ण काळजी घेत या निवडणुका आम्ही लढतोय आणि जिंकण्यासाठीच लढतोय हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करायला मागतोय। अहिल्यानगर महानगरपालिकेत भाजपच्या गटनेतेपदी शारदा ढवण यांची निवड झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी प्रकाश भांगानगरे यांची निवड झालेली आहे। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीमध्ये भाजपनं 25 तर राष्ट्रवादीनं 27 जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलंय। मात्र अहिल्यानगरच्या महापौरपदी कोण विराजमान होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर हातकणंगले उमेदवारी अर्ज भरू न दिल्यामुळे इच्छुक उमेदवार आक्रमक झालेले होते। इच्छुक उमेदवारांचं निवडणूक आयोगाच्या केंद्राबाहेर आंदोलन पाहायला मिळालं। निवडणूक आयोगाची हुकुमशाही चालू असल्याचा आरोप करण्यात आला। अर्जाची मुदत संपल्यानं अर्ज स्वीकारणार नाही तहसीलदारांनी ठाम भूमिका घेतली। उत्तर देण्यात आलं की तुम्ही लेट आलाय, 3 नंतर तुम्ही आलाय, मग 3 ला जर गेट बंद होते तर 3 नंतर आम्ही कसं आत येऊ? आम्ही त्यांना सीसीटीव्ही फुटेज मागणी केली, सीसीटीव्ही फुटेज बघून घ्या आणि मग तुम्ही आमचा अर्ज सादर करून घ्या म्हणून सांगितलं। तरी सुद्धा त्यांनी आमचा अर्ज सादर केलेला नाही। पोलिसांना बोलवून त्यांनी दादागिरी करून आम्हाला बाहेर काढलेलं आहे। हे असं जर असेल तर आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्यावर, जिल्हाधिकारी यांच्याकडे आणि हायकोर्टात तर पुण्यातील भोरचे माजी आमदार सगराम थोपटेंच्या पत्नी जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। उतरोली कारी गटामधून स्वरूपा थोपटेंचा उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे। राष्ट्रवादीचे उमेदवार रणजित शिवतेरेच्या विरोधामध्ये स्वरूपा थोपटे यांनी जो आहे तो फॉर्म भरला। तर अकोल्यामध्ये भाजपाकडून युतीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेला प्रस्ताव जो आहे तो दिलेला आहे। आमचा प्रस्ताव भाजपासमोर ठेवला, आमदार नितीन देशमुखांनी ही माहिती दिली आहे। उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदाची ठाकरेंच्या शिवसेनेकडून मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अकोला महापालिकेमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नाही। तर परभणीच्या 2 विधानसभा मतदारसंघात शिवसेना भाजपची अखेर युती झाली आहे। भाजप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा करण्यात आली आहे। जिंतूर आणि परभणी विधानसभेतील 19 जागांसाठी भाजप शिवसेनेची युती आहे। तर जळगावच्या पाचोरा तालुक्यातील ग्रामीण भागात भाजपला धक्का बसलाय। भाजप कार्यकर्त्यांच्या शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश पाहायला मिळतोय। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटलांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झालाय। पक्षप्रवेशामुळे ग्रामीण भागातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे।